खासदार संजय राऊत सध्या बोलतायत, थेट जाऊया. भैयाजी जोशी हे ज्येष्ठ नेते आहेत. भैयाजी जोशी हे अनुभवी नेते आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा प्रत्येक नेता जेव्हा वक्तव्य करतो तो त्याचा एक धोरणात्मक भाग असतो. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या दिल्लीतल्या आकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा जो मराठी ठसा आहे तो पुसून टाकायचा. हे काय लपून राहिलेलं नाही. मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे, मुंबई कमजोर करायची आहे. मुंबईतल्या मराठी माणसाचं विभागणी करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. मराठी माणसात फूट पाडून झाली, विभागणी करून झाली. मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करतायत ते भाजपचेच लोक आहेत का? मंगलप्रभात लोढा, गुंडेच्या बिल्डर हे कोण आहेत, कोणाचे आहेत? हे भाजपचेच लोक आहेत. अशी अनेक नावं आहेत. हे भाजपचे अर्थपुरवठादार आहेत, देणगीदार आहेत. हे भैयाजी जोशींना माहिती आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे. अशा वेळेला मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली, त्या ठिणगीचा काय परिणाम होतो. ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे. का तर तो मुसलमान आहे, फार सोपं पडतं ते. पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा घोर अपमान केला, तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही? त्याला का अभय दिलं? कोणी अभय दिलं? प्रशांत कोरडकरचे फोटो आणि वावर हा देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालापर्यंत आणि सर्व IAS IPS अधिकाऱ्यात तो कोणाच्या जीवावर फिरतो आहे? तुमचंच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला. राहुल सोलापूरकर हा RSSच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे. आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला. एक फार मोठं युद्ध आहे, गनिमी काव आहे. आणि RSSचा आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवलं नाही, तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना, कुटुंबाला, आणि ते सुटले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं. काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या? एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना. अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला, राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मूग गिळून का बसलाय, शेपट्या घालून का बसलाय, कळू द्या ना. का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना. स्पष्ट माझा प्रश्न आहे. राहुल साहेब, आणखी एक माहिती समोर येते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी प्रवीण परदेशींची नेमणूक केली गेली आहे. पुन्हा एकदा शहाचं राजकारण. प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर, संघटनेवर, त्याचं आम्ही स्वागत करतो. अजय अशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला. त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. कलेक्टर. शिवसेना जेव्हा 3 वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला. त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय अशर होता. अजय अशर, सुरतचे खासदार भाजपचे, इतर काही ठेकेदार मुंबईतले, या सगळ्यांनी मिळून आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्यात अजय अशर होते. अजय अशरनं मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली
माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले. आता अजय अशर पळाला. त्यांना तो एक राणा नावाचा कोणतरी एक अतिरेकी आहे, त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत, हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहेत. यांना कधी परत आणणार? अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत. जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल की अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मोठ्या माशांना ईडी सुटका देत होता. मोठ्या माशांना बघा, अजय असर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्यापर्यंत पोचणार आहे का? गृहमंत्रालयानं अजय असरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते. नाही, पण राऊतसाहेब, अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसाठी ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधी पंख नव्हते, त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो, अशा प्रकारच्या घाणेरडी कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. हां, त्यांच्या उड्यांना बंदी घातली. राऊतसाहेब, आणखी एक होतं की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचाही भाषणात उल्लेख होता. मग राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगळणं वगैरे वगैरे असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला. ईडी, CBI अशा माध्यमातून नोटिसेस बजावून त्यांना पक्षांतर करण्यासाठी मजबूर केलं गेलं. हे झालंच. एक समोर एक तुमचा मूर्तिमंत उदाहरण आहे ना. याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते ना ईडीवाले येऊन, इथेच तुमच्या समोर. इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले, माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीनं दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून, एकनाथ शिंदेनी ईडीच्या माध्यमातून. जे घाबरले नाही, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत. आणि जे नामर्द होते, डरपोक होते, ते पळून गेले. तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची? बोले हिंदी में. महाविकास आघाडीची मोठी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही स्वतः, माहितीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. नेमकं काय ठरलंय? काही निर्णय झाले आहेत का? काय स्पष्टता त्या बाबतीत मी देऊ शकाल? काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. सर्व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी असतील, माननीय उद्धवजी असतील, जयंतराव पाटील, आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांनी, जरी आपली संख्या 50 असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे हे गृहीत धरून आपण विधिमंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे. एकजुटीनं राहिलं पाहिजे. सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजे. या संदर्भातले एक योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केलं. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी ही सूचना तिथे मान्य करण्यात आली. रोहित शर्मा जिथे खेळत होता ते टर्फ म्हाडाने उद्ध्वस्त केलंय, जिथे त्याने धडे घेतले. दिनेश लाड तिथे कोचिंग करतात.
ते टर्फच आता काढून टाकण्यात आले. सांगितलं आधी तिथे कमर्शियल वापर होतं म्हणून जिथे रोहित शर्मा शिकत होता. नाही, त्याच्यावरती सरकारनं उत्तर द्यावं ना. बोले आपका क्या है? भैयाजी जोशी ने कहा कि उनके जो बयान थे गलत तरीके से लिया जा रहा है. कैसे गलत तरीके? भैयाजी जोशी बहुत अनुभवी नेता है, बुजुर्ग नेता है, हाँ, रिस्पेक्टेबल लीडर है. आरएसएस के लोग जब एक बयान देते हैं तो बहुत सोच समझ कर देते हैं, और क्या बोलना चाहिए क्या नहीं बोलना चाहिए ये सोच कर बयान देते हैं. मुंबई की भाषा मराठी नहीं है. ये बयान जो आरएसएस के तरफ से आया है वो बहुत ही गंभीर है. उनके सोच क्या है, भविष्य के बारे में, वो मुंबई महाराष्ट्र के बारे में क्या सोचते हैं, ये उसमें से व्यक्त हुआ है. ये लोग मुंबई को महाराष्ट्र से अलग करना चाहते हैं. ये उनका पुराना एक सपना है, मकसद है. ये उनके मुंह से बाहर निकला है. लोग भड़क गए हैं. क्या इस प्रकार की भाषा, इस प्रकार का वक्तव्य चेन्नई में जाकर करते हैं कि चेन्नई में हिंदी बोलना चाहिए? हैदराबाद में जाकर बोल सकते, या अमरावती जो है आंध्र की राजधानी, वहाँ जाकर ये भाषा बोल सकते, केरल में जाकर बोल सकते, कलकत्ता में जाकर बोल सकते? नहीं बोल सकते. महाराष्ट्र में कमज़ोर सरकार है, इतनी कमज़ोर है जो अपनी महाराष्ट्र और महाराष्ट्र की भाषा के बारे में कोई विचार नहीं करती, विचार नहीं रखती. इसलिए तो ये साहस होता है ये लोगों का. चलिए, थैंक यू. आप जानते हो, आप ये कह सकते हैं कि फडणवीस ने फटकार दी थी, ये बात आपको लगता है कि संतुष्ट कर सकती है इस बात की? नहीं, किसी को कोई फटकार नहीं मिली. कल विधानसभा में भैयाजी जोशी के बारे में एक निंदा ठराव आना चाहिए था, एक रिजोल्यूशन आना चाहिए था उनके खिलाफ. इस प्रकार का वक्तव्य हम सहन नहीं करेंगे. लेकिन भाजपा के कुछ लोगों ने भैयाजी जोशी का वक्तव्य का समर्थन किया. ये बहुत ही गलत है. चलिए. अनिल परब ने अपनी तुलना छत्रपती संभाजी बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.